महाराष्ट्र TET 2024चा निकाल कधी लागणार, म्हणजे जी प्रोव्हिजनल आन्सर की आलेली आहे आणि त्यावरती ऑब्जेक्शनसुद्धा विद्यार्थ्यांनी घेतलेले आहे, त्यासाठी 16 तारीख दिलेली होती. तर आता जो फायनल रिझल्ट आहे, म्हणजे विद्यार्थ्यांना किती मार्क्स मिळालेले आहे हे साईटवर कधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे, याबद्दलचे भरपूर विद्यार्थी कमेंट्स करत आहे. तर बघू शकता, जोपर्यंत फायनल आन्सर की येत नाही तोपर्यंत निकालसुद्धा लागणार नाही आहे. कारण आता नेक्स्ट स्टेप जी असणार आहे ती असणार आहे फायनल आन्सर की, म्हणजे ऑब्जेक्शन जे घेतलेले आहे विद्यार्थ्यांनी, ऑब्जेक्शन घेतल्यानंतर जेही काही क्वेश्चन चेंज होतील त्याबद्दलचे भरपूर विद्यार्थ्यांना मार्क्स जे आहे हे पूर्णपणे देण्यात येते आणि मार्क्स दिल्यानंतर पूर्ण तुमची फायनल आन्सर की तुमच्यासमोर ओपन करून देण्यात येणार आहे. जसे की तुम्ही आता जी तुमची प्रोव्हिजनल आन्सर की चेक केलेली आहे त्याचप्रमाणे तुम्हाला फायनल आन्सर की सुद्धा चेक करायला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आणि फायनल आन्सर की आल्यानंतर तुमचा रिझल्ट हा तुमच्या पोर्टलमध्ये म्हणजे तुमच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि त्याची तुम्हाला एक मार्कशीट येणार आहे, म्हणजे स्कोअर कार्डसुद्धा मिळणार आहे. आणि स्कोअर कार्ड ते तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये जाऊनच काढावं लागेल, त्याचं ऑप्शन बाहेर कुठेही राहणार नाही आहे. तर आता सर्व विद्यार्थ्यांना वाट आहे की फायनल आन्सर की साईटवर कधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि फायनल आन्सर की उपलब्ध झाल्यानंतर काही दिवसामध्ये तुमचा फायनल रिझल्टसुद्धा म्हणजे स्कोअर कार्डसुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर महाराष्ट्र TET 2024 बद्दल जीही पुढील अपडेट असेल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.